चला तर मित्रांनो, उठून मस्तपैकी आता पण घरी चाललेलो आहे. बघू शकता तुम्ही मी काय घरी चाललेलो आज. त्याच्यामुळे ना आजी गेलेली पुढे, मी चाललोय घरी. सकाळ सकाळ रोज म्हणत असताना तुम्ही अरे रोज रोज हेच टाकू राहिलाय. मग आता मित्रांनो काय टाकू, कंटेनच नसले मग काय टाकावं लागते. सुरुवात तर करावं लागते ना ब्लॉगला. देख सकते हो उधर बाबू डॉन बैठा है, वो भाग गया. देखा था तुम्हें वो भी. बाबू डॉन आला है, बाबू डॉन. चलो तो घर पे आया मैं, देख सकते हो इधर आ गया. पीछे पीछे गड्डी लेके आ रहा. हम आए अभी घर पे, देख सकते हो. अभी घर लगा है अंदर से. अक्का उघडे आतलं. भाब्या भाब्या आलेला आहे. चलो तो अंदर आ गया मैं. जय शिवराय मित्रांनो. चला तर मित्रांनो, बघू शकता आपण आले हावे रोडला आता, हॉटेल पैसे. अब जाने का होटल पे और खाना खाने का, बैठने का. आलेले हॉटेलवर बघू शकता. इथं बसलेले विठ्ठल शेठ आणि सुरज शेठ बसलेले आहेत. बघू शकता विठ्ठल शेठ सुरज शेठ बसलेले आहेत. आलेला विठ्ठल शेठने मस्तपैकी कटिंग फिटिंग हाणून आलेले आहेत. बघू शकता विठ्ठल शेठची कटिंग बघा. कशी विठ्ठल शेठची दाढी पिढी नाच केलेली. आता इथं मस्तपैकी ना लुडोचा डाव चालू होणार आहे. ती पण 50-50 रुपयावर डाव चालू होणार आहेत. चला तर आपण आता लुडो चालू करणार आहेत. आता लुडोचा गेम चाललेला आहे. आता लय मोक्या आलेला आहे गेम. बघू शकता कावड्या उठायचं नियोजन चालू आहे. सूरजला उठिलेलं आहे आपण आणि आता काटलेलं आहे आपण. बघू शकता सूरजचा गेम केलेला आहे आपण डायरेक्ट. सगळ्यांचे एक एक कावड्या गेलेल्या आहेत आतमध्ये आणि बाकीचे हिंडू राहिले आहेत बाहेर. जिंकल्यावर कोण जिंकत आहे बघू आपण. मित्रांनो पहिला डाव विठ्ठल शेठ हरलेले आहेत, त्याच्यामुळे आता परत दुसरा डाव चालू केलेला आहे आपण. बघू शकता विठ्ठल शेठ हारलेले, सूरज जिंकलेले. दोघे तुम्हाला 50-50 आलेले. विठ्ठल शेठ हारलेत. आता दुसरा डाव चालू आहे. बघू तिसऱ्या डाव मध्ये डायरेक्ट. आता मित्रांनो एकदा सूरज शेठ जिंकलेले, आता विठ्ठल शेठ जिंकलेले. मग काय मारी येणारच नाही. माझा तोटा ना फाटा आहे. विठ्ठल शेठनी 50 सूरज शेठला दिले, सूरज शेठनी विठ्ठल शेठला 50 दिले. मी कोणालाच काय दिले पण मला आलेले नाहीत. बघू शकता विठ्ठल शेठला आहे ना 50 रुपये गेलेले आहेत. 50 रुपये मी काय कोणाला दिले नाही ना, आले नाही मला. एक रद्द झालेला आहे डाव डायरेक्ट. आपण बघू शकता एकच काच राहिले आपल्याला. एक पडलेला आहे झापक झुपक मध्ये. आपण जिंकलेले आहेत. 50 रुपये आपल्याला आलेले आहेत. खोटं बोलतोय. होय 50 रुपयाचा विषय बरं का मित्रांनो. आता सूरज शेठ आणि विठ्ठल शेठ मध्ये जुगाड लागलं. मला तर वाटतं विठ्ठल शेठ हारणार, कारण विठ्ठल शेठ काच गेलेलं नाही. बघू शकता मित्रांनो विठ्ठल शेठला 6 पडलेले उडीलेले. शेठ आता फोनचं नाटक करू राहिले, बोलायचं काय. सूरज शेठचं तोंड पडलेलं आहे डायरेक्ट. मेन पॉईंटला घात गेलेले डायरेक्ट उडीलेले विठ्ठल शेठने. बघू शकता आयुष्यभर सूरज शेठ 6 पडून डायरेक्ट जंप मारलेले 6 आणि विठ्ठल शेठ थांबलेले त्यांच्या माग 2 काच घेऊन. विठ्ठल शेठच्या डोक्यात काहीच नाही. त्याला उडवायचं डोक्यात. विठ्ठल शेठची फक्त एकच लक्ष नाही, त्याच्या मागं पळायचं. बघा विठ्ठल शेठ जो आगे त्याच्या मागच पळू राहिला. त्याला सुट्टी देऊ नाही राहिला. सूरज शेठ पण वाचा 6 आणि पळू राहिला. बघू शकता पब्लिक. बघू शकता विठ्ठल शेठ आता कळा ना विठ्ठल शेठला काय करू. विठ्ठल शेठला काय पडा ना. विठ्ठल शेठला 3 लागत आहेत, विठ्ठल शेठला 2च पडत आहेत. आता 2 लागत आहेत पण आता 2 पडत आहेत का नाही काय माहीत. विठ्ठल शेठच्या डोक्यात काहीच नाही. विठ्ठल शेठच्या डोक्यात फक्त उडवायचं आहे, पण विठ्ठल शेठला काही
पडून नाही बा सूरज शेट आता निघले की मग ते निघत असते आणि मग ते आता निघले समजायचं कारण त्यांनी मग आता काही ताकद काय नाहीये आता मग ते जिंकू शकतात. तावडीतून सूरज शेट हुकलेले आहेत. आता सूरज शेटची मस्त बी बघू शकतो एवढी एकच राहिले विठ्ठल शेटच्या चारी बाहेर आहेत अजून. बघू आता कोण जिंकत आहे. मला तर अंदाज सूरज शेटचा आहे कारण विठ्ठल शेट कोण आपल्याला 50 रुपये येणार आहेत. मातीत जाऊ तिकडे काही विषय होते. आता सूरज शेटला लागते 3 आणि विठ्ठल शेटला लागते काचा आतमध्ये. विठ्ठल शेट हारलेले आहेत, सूरज शेट जिंकलेले आहेत. विठ्ठल शेट कोण 50 रुपये येणार आहेत. लावा डावे त्याला तर विठ्ठल शेट कोण 50 रुपये आलेले आहेत. विठ्ठल शेट आपल्याला पे करून राहिले पैसे. मित्रांनो आपल्याला पे करायचे पैसे चाललेले आहेत. 50 रुपये पे करून राहिले विठ्ठल शेट बघू शकता. हा बघू शकता विठ्ठल शेटनी आपल्याला मस्तपैकी 50 रुपये पे केलेले आहेत. आलेले आहेत 50 रुपये आपल्याला. बघू आता कोण डाव जिंकते पुढला. त्याला तर डाव लावलेला आहे परत आपण. करा रे चालू डाव. बघू पुढला डाव कोण जिंकतंय पब्लिक. आपले 50 शेप आहेत बरं का. आता 50 विठ्ठल शेटने जिंकलेले. सूरज शेट टेबलच्या खाली लपलेला बघू शकता. सूरज शेट डायरेक्ट टेबलच्या खाली लपलेले आहेत. तोंडाला हात लावलेला सूरज शेटनी डायरेक्टच. 50 सूरज शेट परत हारलेत बघू शकता. सूरज शेटने परत 50 मारलेले आहेत. आपले 50 शेप आहेत. विठ्ठल शेटला परत 50 आलेले आहेत. मी जिंकलेलो आहे. आता सूरज शेटची काच राहिली होती पण विठ्ठल शेटनी ती पण घरी लावली. विठ्ठल शेटची बघू शकता. सूरज शेटची काच घरी लावलेली. सूरजची बघू शकता. सूरजची एक काच आहे. विठ्ठल शेटच्या 3 काच आहेत. बघू शकता आता कोण जिंकत आहे बघू. आयो बघा सूरज शेटला फोन आलेला नाही तरी पण सूरज आहे ना फोनचं नाटक करून राहिला. बघा 3 काचा आणि 1 काचा टस्टर लागलेली. विठ्ठल शेटनी 2 काचा चान्स मध्ये आहे आतमध्ये येण्याचे. लय मुकाबलेत गेमचा बघू शकता. विठ्ठलची पण 1 काच आहे आणि सूरजची पण 1 काच आहे. आता टस्टर होणार आहे कोण कोण जिंकत आहे. आता याची विठ्ठलनी 6 पडून जोरात गेलेला. अयो परत 6 पडलेले आहेत. मला नाही वाटत विठ्ठल शेट हारतील म्हणून कारण विठ्ठल शेटच्या 3 काचा असून विठ्ठल शेटनी 3 काचा घातलेल्या आहेत. बघा 6 पाडू विठ्ठल शेट पांगट पळालेला आहे. लय जोरात खेळत विठ्ठल शेट. सूरज शेटची 1 काचा असून सूरज शेटचे गेलेला नाही आणि सूरज शेटच्या 1 काचा असून सूरजची गेलेला नाही. विठ्ठल शेटचे 3 काचा असून तिन्ही गेलेले आहेत. बघू शकता. विठ्ठलला लागतो 1 सूरजला जायची 1 काच घेऊन आतमध्ये आलेला आहे. बांगाच काच घेऊन बघू शकता. हो सूरज शेट जिंकलेले आहेत. विठ्ठल शेट हारलेले आहेत. विठ्ठल शेट कोण आपल्याला परत 50 आलेले. सूरज शेट हसायला लागलेत कारण सूरज शेटचे 50 वाचलेले आहेत. विठ्ठल शेट कोण 50 परत आलेले आपल्याला. चला तर मित्रांनो आपण 100 जिंकलेले आहेत आता. सूरज शेट 50 हारलेले आहेत. विठ्ठल शेट 50 आले कारण त्यांचे दोघांचे 50 मला आलेले. सूरज शेट विठ्ठल शेटचे पैसे जायला लागल्यामुळे विठ्ठल शेट पळून गेलेले. विचारा सूरज शेटला. आता चला तर ब्लॉग आपण इथे चेंज करू. ब्लॉग संध्याकाळी भेटणार आपल्याला. आवडला तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा. जय शिवराय मित्रांनो.